प्रत्येक घरामध्ये देव्हारा असतो आणि तो अत्यावश्यकच आहे. ज्या घरामध्ये देव्हारा असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम नांदते. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं देवघर कसं आहे, मी देवघरात देवांची मांडणी कशी करते आणि देवघराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारी आपण कुंचन सेवा देखील करतो. तर ती कशी करतो हे सुद्धा आपण थोडक्यात बघूया. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रत्येक घरामध्ये देवघर जे आहे तर ते असायलाच हवं आणि प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतंच, छोटं असो किंवा मोठं. देव मात्र प्रत्येक घरामध्ये असतात. तर त्याचप्रमाणे आपण नित्यसेवासुद्धा रोज करत असतो. अगदी सकाळ संध्याकाळ न चुकता बऱ्याच घरांमध्ये स्वामींची नित्यसेवा होते. रोजच्या देवपूजेसोबतच आपण नित्यसेवा करतो किंवा आणखीन काही मंत्र स्तोत्राचे उच्चार करतो. त्याने आपल्या घरामध्ये कायम शांती राहते आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये सुद्धा येतात. चला आज मी तुम्हाला माझ्या देवघराविषयी थोडक्यात माहिती सांगते. तर माझं जे देवघर आहे तर त्याला 3 पायऱ्या आहे. शक्यतो देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. तर मी जेव्हा देवघर घेतलेलं त्यावेळेस मला 5 पायऱ्या असलेलं देवघर जे आहे तर ते मिळत होतं. पण काय होतं, ते खूप मोठं होतं, त्यामुळे मी नाही घेतलं. कारण बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस असं होतं की शिफ्टिंग करायची असली की मग त्यावेळेस प्रत्येक वस्तू या जरी आपण एक एक करून घेत असलो तरी देखील ज्यावेळेस आपण सामानाचं शिफ्टिंग करतो तर त्यावेळेस खूप सारा पसारा दिसतो आणि मग सगळ्याच वस्तू जर आपण जड घेतल्या तर मग सामानसुद्धा तुटण्याची शक्यता असते. म्हणून मग सगळ्या वस्तू शक्यतो मी मोजके आणि कमीच ठेवते. तर त्यामुळे देव्हारा जो आहे तो मी जसा किंवा जेवढा हवा, अगदी सगळे देव बसतील एवढाच मी घेतलेला आहे. तर हा देव्हारा माझा घेऊन मला 1 ते 2 वर्ष झालेली आहे आणि खूप छान आहे. मला जसा हवा होता तसा आहे. देवघर घेत असताना ते लाकडीच असलं पाहिजे. लाकडीच देवघर आपण आपल्या घरामध्ये आणि देवघराला जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, शक्यतो 3 किंवा मग 5 पायऱ्या असायला हव्या. तर आता देवघराची रचना किंवा देवघरातील देवांची रचना कशी असते बघा. पहिल्या पायरीवरती आपल्याला मधोमध स्वामींचा फोटो ठेवायचा असतो. त्याप्रमाणे स्वामींच्या समोर स्वामींची मूर्ती असायला हवी. स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवीचा फोटो आणि स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदेवतेचा फोटो. त्याचप्रमाणे दुसऱ्या पायरीवरती दक्षिणेकडे कुलदेवीचा टाक आणि शेजारी उजव्या बाजूमध्ये कुलदेवीचा टाक आणि त्यांच्या उजव्या बाजूस श्री कालभैरवांचा टाक जर असेल तर. आणि पायरीवर गणपती बाप्पांची मूर्ती आणि उजवीकडे बाळकृष्णांची मूर्ती. त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती. त्यांच्या बाजूला श्री महादेवांचे शिवलिंग आपल्याला ठेवायचं आहे भरीव असे. तर अशी थोडक्यात मांडणी केली जाते. तर आता माझ्या देवघरात माझ्याकडे जे देव आहेत तर त्यांची मांडणी मी कशा प्रकारे करते तर हे तुम्हाला सांगते. सगळ्यात वरच्या पायरीवरती कुलदेवीचा फोटो मी ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सुद्धा फोटो ठेवलेला आहे आणि मधोमध स्वामींची मूर्ती मी ठेवते. त्यांच्या बाजूला गायवासरांची मूर्ती ठेवते आणि स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवीची मूर्ती ठेवते. आणि दुसऱ्या पायरीवरती गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूला महादेवांची पिंड आहे आणि गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला बाळकृष्ण आहेत आणि बाळकृष्णांच्या डाव्या बाजूला महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवते. आणि तिसऱ्या पायरीवरती सगळे यंत्र आहेत तर ते सगळे मी ठेवत असते. तर अधूनमधून एखाद्या वेळेस जर विशेष काहीतरी पूजा मांडणी असली, जसं आज शुक्रवार आहे तर महालक्ष्मी मातेची मूर्ती मी पूजेमध्ये मांडणार आहे. तर महालक्ष्मी मातेची मूर्ती मी आज देवघरामध्ये नाही ठेवली, आज मी पूजेमध्ये मांडणार आहे. तर असं माझं देवघर आहे आणि देवघराची जी मांडणी आहे ती अशा प्रकारे मी करत असते. तर चला आता बघूया की कुंचन सेवा कशी करतात. आता बऱ्यापैकी ताईंना माहिती असेल कुंचन सेवा कशी केली जाते, कुंचनमध्ये काय काय रत्न घातली पाहिजे. तर ज्या ताईंना माहिती नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर चला आजच्या पूजेला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो आपण घ्यायचा आहे. अगदी साधी सोपी पूजा मांडणी असते. याला फार वेळ लागत नाही आणि फार सामानसुद्धा लागत नाही. त्यामुळे लगेच आपली ही पूजा मांडणी जी आहे तर ती होते. तर आता हे सगळं सजावटीचा भाग आहे. मला छान असं देवघर सजवायला किंवा जी कुठली पूजा मांडणी मी करत असेल
तर ती छान अशी सजवायला मला आवडते, म्हणून मला जसं शक्य होतं मी तशी पूजा मांडणी करत असते. तर प्रत्येक वेळेस पूजेची मांडणी वेगळ्या पद्धतीने करायची असा माझा प्रयत्न असतो. तर आजसुद्धा असंच काहीतरी वेगळ्या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे. तर सगळ्यात आधी मी एक छोटा चौरंग ठेवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंथरून घेतला. आता आपण लाल, पिवळं किंवा गुलाबी कुठलंही वस्त्र घेऊ शकतो. त्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो घेतला आणि लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण पूजेमध्ये घ्यायची आहे. तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना आपण नवार्णव मंत्र किंवा कमलात्मक मंत्र किंवा मग कुठल्याही मंत्राचं पठण जे आहे ते करू शकतो. त्यानंतर हे जे मी छोट्या मातीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी पूजेमध्ये मांडते. तर मी एक छोटा चौरंग घेतला आणि त्याच्यावरती एक केशरी कलरची प्लेट मी मातीची ठेवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती एक छोटंसं वस्त्र मी ठेवलं. आता इथे मी कुंचन घेतलेलं आहे. आता कुंचनला आपल्याला अष्टगंध आणि हळदी आणि कुंकू लावायचं आहे. आता तुम्हाला दिसत असेल हे मागच्या बाजूला इथे विष्णूंचं प्रतीक आहे, तर त्यांनासुद्धा आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आणि समोरच्या बाजूला सुरुवातीला दिसलं असेल महालक्ष्मी आईची प्रतिमा आहे. त्यांच्या आजूबाजूला गजांतलक्ष्मी आहेत आणि खाली शंख, चक्र, गदा आहेत. तर या सगळ्यांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या कुंचनमध्ये काही रत्न घालायची असतात. तर ही सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून दाखवलेली आहेत. तर सगळीच रत्न पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही. तर मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते बघा. आता ही जी रत्न आहे तर याच्यामध्ये मी अक्षदा घेतलेल्या आहेत, त्या 11 आहेत. त्यासोबत 5 रत्न घेतलेली आहेत आणि 2 पोहळे आहेत, त्यासोबतच एक मोती आहे. तर असे सगळे हे छोटे छोटे जे रत्न आहेत तर ते बऱ्यापैकी इकडे तिकडे पडतात. त्यामुळे मग मी असे छोट्या डब्बीमध्ये ठेवते आणि ती डब्बी या मोठ्या डब्यामध्ये ठेवते. त्यासोबतच आपल्याला 5 नाणी ठेवायची असतात. तर ती तुम्ही 1-1ची घेऊ शकता, 2ची घेऊ शकता, 5ची घेऊ शकता. आपल्याला जे शक्य असेल ते आपण घ्यायची आहे. तर ती 7 किंवा 9 या प्रमाणात आपण घ्यायचं आहे आणि त्याचं अष्टदल कमळ तर आपण काढू शकत नाही. त्यामुळे मग असं कमळा स्वरूपात किंवा एखाद्या फुला स्वरूपात त्याचं छान आकार तयार होतो. त्यामुळे आपण खाली नाणी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण कुंचन ठेवायचं असतं. तर आता इथे आपल्याला एक एक करून सगळी रत्न कुंचनमध्ये टाकून घ्यायची आहेत. सगळ्यात आधी आपल्याला कुंचन त्या नाण्यांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आता आपण कुंचनमध्ये 5 कमळगट्टे टाकलेले आहे. तर त्याऐवजी तुम्ही 7, 11 किंवा मग 9सुद्धा घेऊ शकता आपल्या इच्छेनुसार. आणि त्यानंतर आपल्याला परत तांदूळ टाकायचे असतात. त्यावेळेससुद्धा नवार्णव मंत्र किंवा महालक्ष्मी मातेचा जो मंत्र आपल्याला येत असेल तो आपण म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. त्यानंतर परत हळदी आणि कुंकू टाकायचं आणि त्यानंतर परत आपल्याकडे जे रत्न आहे ते टाकायचं. तर मी इथे एक छोटा लघु नारळ आहे तो पण घेते. तर याऐवजी तुम्ही चांदीचासुद्धा घेऊ शकता, पण हा आपल्याला कुठल्याही देवांचे जिथे सामान मिळतं तिथल्या दुकानामध्ये आरामात मिळून जातो. तर हा सुद्धा घेऊ शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. त्यानंतर आपल्याला परत 2 वेळा किंवा 5 वेळा तांदूळ टाकायचे आहेत. मूठ भरून आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. त्यानंतर परत हळदी आणि कुंकू वाहायचं आहे आणि मग परत एकदा आपल्याला आपल्याकडे जे रत्न आहेत, आता जसे की माझ्याकडे कवड्या आहेत, गोमती चक्र आहेत, तर आपण कुठलंही असं काही नाही की आधी हे टाकायचं. कुठलंही रत्न आपण केव्हाही टाकू शकतो. फक्त आपल्याला कुंचन पूर्ण भरून घ्यायचा असतो. तर आता इथे मी 5 कवड्या घेतलेल्या आहे. तर ह्या 5 कवड्यासुद्धा मी आता याच्या कुंचनमध्ये टाकणार आहे. त्यानंतर तर तसंच परत करायचं आहे. आपल्याला हळदी आणि कुंकू व्हायचं आहे आणि त्यावेळेससुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. देवीची सेवा करत असताना किंवा कुठलीही पूजा करत असताना आपण जसे मंत्र म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मंत्र आणि स्तोत्राचे उच्चार करायचे आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला वाहायचे आहे. त्यानंतर आता परत आपल्याकडे जे रत्न आहेत, आता इथे बघा मी जे हे छोटे छोटे सगळे रत्न घेतलेले आहे, तर हे मी एका छोट्या डब्बीमध्ये यासाठी ठेवते कारण हे खूप साईज याची खूप लहान आहे आणि एखादं जरी इकडे तिकडे पडलं तरी मग ते वेळेवरती दिसत नाही. म्हणून मग जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी कुंचन सेवा उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला ते शोधण्यासाठी खूप जड जातात आणि तसंही जर आपण एखाद्या वेळेस सहसा तर याला हात लावत नाही, कळत कुठे दुसरीकडे पडू नये यासाठी मग मी असे छोट्या डब्बीमध्ये ठेवते जेणेकरून मग सगळं एकत्र व्यवस्थित राहतं. आता ज्या कवड्या, गोमती चक्र किंवा नारळ असेल किंवा मग
कमळगट्टे आहे तर ते मी या मोठ्या डब्यामध्ये ठेवते, कारण ते तसंही मोठे असल्यामुळे लगेच दिसून येतात. जशी हळकुंड आहे, ही चॉकलेटी कवडी आहे, हे सगळे या मोठ्या डब्यात ठेवते आणि हे असं छोट्या डब्बीमध्ये ठेवून परत त्या डब्बीमध्ये ठेवते. कारण याच्यामध्ये बघा गुंज आहे, परत 5 रत्न आहेत आणि एक मोती घेतलेला आहे. त्यासोबतच मी इथे एक छोटी लवंगसुद्धा घेतलेली आहे. तुम्ही यासोबत वेलचीसुद्धा घेऊ शकता, पण मी एकच लवंग घेतली होती त्या ताईंकडून. आणि त्यासोबत याच्यामध्ये ह्या 11 अक्षतासुद्धा आहेत, तर ह्या चांदीच्या आहेत. याऐवजी आपण जशा आता याच्यामध्ये अक्षता तर आपण भरणारच आहोत, त्यामुळे वेगळ्या अशा अक्षता घ्यायची आपल्याला गरज नाही. पण तुम्हाला जर चांदीमध्ये घ्यायच्या असतील तर तुम्ही 11, 9 किंवा 5 या प्रमाणात घेऊ शकता आणि वेलचीसुद्धा घेऊ शकता. त्यासोबत हळकुंडसुद्धा त्यांच्याकडं चांदीचं येतं, पण मी एवढं सगळं नाही घेतलं. मला जे शक्य होतं आणि मला जे घ्यायचं होतं तेच फक्त मी त्यांच्याकडून चांदीचे जे होते अवेलेबल तर ते घेतले. आणि त्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला गुंजसुद्धा तुम्ही 5, 7, 11 किंवा 21, 51 या प्रमाणात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता. आता गुंज तर आपल्याला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे कुठंही आपल्याला हे गुंज जे आहे तर ते मिळतात. जिथे पूजा साहित्याचं केंद्र असेल, दुकान असेल त्या ठिकाणी मिळतात किंवा स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला हे मिळू शकतात. आणि त्यासोबतच इथे एक पोळा घेतलेला आहे, तर एक नाही सॉरी 2 आहे. तर तुम्ही 5, 7 किंवा 11सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे छोटे छोटे 2 घेतलेले आहे. तर आता चला हे पण मी कुंचनमध्ये टाकणार आहे. तर हे सुद्धा टाकताना इथे बघा मी एक लवंग घेतलेली आहे, तर ती टाकताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्यानंतर अक्षदा टाकायच्या आहेत. अक्षदा आपल्याला मूठ भरून टाकायच्या आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आणि त्यानंतर परत हळदी आणि कुंकू आपल्याला टाकायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्यानंतर आता माझ्याकडे जेवढी रत्न आहेत तर तेवढी सगळी टाकणार आहे आणि आपल्याला अशीच सेवा करायची आहे कंटिन्यू, जोपर्यंत आपला कुंचन भरत नाही. तर आता इथे हे गुंज आहे 5, हे सुद्धा मी इथे कुंचनमध्ये भरते आणि त्यानंतर परत अक्षता भरते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता अक्षता टाकून घेतल्या, त्यानंतर परत हळदी आणि कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आता ही जेवढी रत्ने आहेत तर ती सगळी मी आता कुंचनमध्ये भरणार आहे. आता याऐवजी तुम्हाला देवी यायला जे जे प्रिय असतात तर त्या सगळ्या वस्तू तुम्ही कुंचनमध्ये, ती सगळी रत्न आपण कुंचनमध्ये घालू शकतो. तर मी ते बऱ्याचशा वस्तू आहे की ज्या घेतलेल्या नाही. आता ज्या माझ्याकडे होत्या मी त्याच घेते. तर ह्या बघा अक्षदा घेतलेल्या आहेत 11, तर ह्यासुद्धा टाकून घेते आणि त्यानंतर परत आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता असं म्हणून आपला कुंचन जो आहे तो आपल्याला संपूर्ण भरून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा सगळी रत्ने कुंचनमध्ये भरून झालेली आहे आणि त्यानंतर गोमती चक्र राहिलेले आहेत, तर ते सुद्धा मी इथे कुंचनमध्ये टाकून घेते. आणि त्यानंतर परत आपल्याला अक्षता टाकून घ्यायची आहे, परत हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आता हळकुंड राहिलेलं आहे तर ते सुद्धा टाकून घेते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 तर बघा आता सगळा कुंचन आपला भरलेला आहे. असा पूर्ण कुंचन भरेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. जरी आपल्याकडे सगळी रत्ने नसतील तरी देखील जेवढी आपल्याकडे रत्न आहेत त्या सगळे आपल्याला घ्यायचे आहेत आणि कुंचनमध्ये भरायचं आहे. असं काही नाही की सगळंच आपल्याकडे असायलाच हवं. जे आहे जेवढं आहे तेवढंच आपण कुंचन भरून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बघा मी इथे एक शिक्का घेतलेला आहे. त्याच्यावरती बघा महालक्ष्मी आईची प्रतिमा आहे आणि त्यासोबतच सरस्वती माता, परत गणपती बाप्पा. तर ह्या सगळ्यांची सुद्धा इथे पूजा करून घेते, त्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करायची आहे. आणि जे कुठले मंत्र स्तोत्र आपल्याला येत असतील तर ते सुद्धा आपण म्हणू शकतो. जसं आपण मार्गशीर्ष गुरुवार करतो तर त्याच पद्धतीने आपण या पूजेसाठी सुद्धा लक्ष्मी मातेचे जेवढे मंत्र स्तोत्र आहे जे की आपण त्या पूजेला म्हणतो ते सगळे आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे बघा ह्या बांगड्या आहेत, ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. तर ह्या लाल कलरमध्ये आहे, हिरव्या कलरमध्ये आहे आणि
पिवळ्या कलरमध्ये आहे. तर बघा, आता हे सजावटीचा एक भाग आहे. आपल्याला जशी हवी तशी पूजा मांडणी आपण करू शकतो. जसं आपल्याला शक्य होईल तशी आपण ही पूजा मांडणी करायची आहे. मला अशा प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी पूजा मांडणी करायला आणि महालक्ष्मी आईची मूर्ती सजवायला किंवा सगळ्या देवी देवतांची मूर्ती सजवायला खूप आवडतं. मग हा माझा छोटासा प्रयत्न असतो वेगळी पूजा मांडण्यासाठी. तर तुम्हाला जर ही पूजा आवडत असेल तर मला नक्की सांगा, कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं. तर आता बघा, इथे सगळी पूजा मांडणी झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जशी कमळाची फुलं आपण देवी आईला अर्पण करतो, तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गुलाबाची फुलंसुद्धा अर्पण करायची आहे, कारण गुलाबाचं फुलसुद्धा महालक्ष्मी आईला खूप आकर्षित करतं. तर इथे बघा, हे सुद्धा मी त्या ताईंकडून घेतलं होतं. तर हे कमळाचं एक फुल आहे आणि हे एक जास्वंदाचं आहे. आता मी जास्वंदाचं यासाठी घेतलं कारण आपण गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करतो, तर गणपती बाप्पांना सुद्धा अर्पण केलं जातं, म्हणून जास्वंदाचं फुलसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करते. तर म्हणून मी ते फूल घेतलं. आता त्याऐवजी त्यांच्याकडे देवांना अर्पण करण्यासाठी इतर फुलं आणि इतरही वेगवेगळी फुलं असतात, तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मला हीच घ्यायची होती, म्हणून मग मी हे 2च फुलं घेतली. तर आता हे बघा, हे फुलं आहे ना मागच्या आठवड्यामधले आहे, त्यामुळे बऱ्यापैकी याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या गळालेल्या आहे. तर इथे बघा, सगळा कुंचन जो आहे तो माझा भरून झालेला आहे. आणि त्यानंतर बघा, ही जी प्लेट आहे ना, तर ही पूजेमध्ये खूप छान दिसते. मी आता दुसऱ्यांदा ही पूजेमध्ये ठेवलेली आहे. तर याआधीसुद्धा एकदा मांडली होती, पण बरेच दिवस झाले ही मांडलीच नाही, म्हणून मग मी आज ही घेतली. तर ह्या पूजेमध्ये खूप छान दिसतात आणि मला अशी पूजा मांडायला वेगळं काहीतरी पूजा वगैरे करायला खूप आवडतं, म्हणून मी अधूनमधून असा प्रयत्न करत असते. तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता बघा, इथे सगळी पूजा मांडणी झालेली आहे. त्यानंतर आता मी इथे नैवेद्य दाखवणार आहे. तर नैवेद्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये साखर घालून घेतली. तर सगळ्यात आधी आपल्याला दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे, कारण कुठलीही सेवा करताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो. त्यामुळे सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण आपली पूजा करायची आहे. तर आता इथे नैवेद्य दाखवून झालेला आहे. त्यानंतर आता मी आरती करणार आहे आणि मग जे काही मंत्र किंवा स्तोत्र वगैरे असतील तर ते मी पठण करणार आहे. आणि त्यासोबतच श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्रसुद्धा मी पूजेमध्ये समोर मांडते. पण आता काय होतं, इथे जागा छोटी आहे आणि जो मोठा चौरंग आहे माझ्याकडे, तर तो सध्या नाही आहे, त्यामुळे मग मी अशी छोट्या चौरंगावरतीच ही पूजा मांडणी केली. त्यानंतर आता मी आरती करते आणि मग आरती करून झाल्यानंतर जे काही मंत्रस्तोत्र आहे तर ते पठण करते. आणि हो, आपण श्रीयंत्रावरती जे कुंकुमार्चन विधी करतो तर तो सुद्धा आपण शुक्रवारी करतच असतो, पण ही पूजा मांडताना सुद्धा आपण इथे श्रीयंत्र जे आहे ते मांडू शकतो. आणि त्यानंतर आपण पूजा मांडणी झाल्यानंतर आपली सगळी पूजा वगैरे आवरल्यानंतर आरती करून झाल्यानंतर आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधीसुद्धा इथे करू शकतो. तर मी सुद्धा प्रत्येक वेळेस मांडते, पण आता काय झालं, इथे जागा नव्हती, म्हणून मग मी ते देवघरामध्येच ठेवलं. तर बघा, अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे तर ती प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा कुलदेवीचा जो आपला वार असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता, किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी प्रत्येकाला जमतं असं नाही, त्यामुळे मग तुम्ही पौर्णिमेला ही सेवा जी आहे ती करू शकता. तर चला, आता इथे माझी आरती वगैरे झाली